Last period we have seen the first part of our chapter, that is alcohol. In that chapter we have seen introduction, classification, nomenclature, physical, chemical properties and uses of alcohol. So now from today onward we are going to start our next part from this chapter, that is phenols. लास्ट पिरियडला आपण अल्कोहोल हे चॅप्टर कंप्लीट केलं होतं आणि आता त्याचा दुसरा पार्ट जो आहे, कारण हे चॅप्टर 3 पार्टमध्ये डिवायडेड आहे, अल्कोहोल, फेनॉल आणि इथर्स. तर त्यातला सेकंड पार्ट जो आहे तो आता सुरू करतोय आपण, तो म्हणजे फेनॉल. सो फेनॉल आणि अल्कोहोल दोघंही सारखेच कंपाऊंड आहेत, फक्त काय फरक आहे हे आपण ऑलरेडी अल्कोहोलमध्ये सांगितलं होतं की दोघांमध्ये पण OH हा फंक्शनल ग्रुप आहे, पण अल्कोहोलमध्ये OH ग्रुप जो आहे तो ॲलिफॅटिक चेनला प्रेझेंट असतो, दॅट इज त्याचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो आहे ROH. वेअरॅज फेनॉलमध्ये OH जो आहे तो बेन्झिन रिंगला अटॅच असतो, म्हणजेच काय फेनिल रिंगला अटॅच असतो ॲक्च्युली, कारण बेन्झिन रिंगमधला एक हायड्रोजन कमी आहे. सो फेनिल रिंग म्हणजेच काय, याचा फॉर्म्युला C6H5, याला OH ग्रुप अटॅच असतो, म्हणून याला फेनॉल असं म्हणतात. सो फेनॉल आणि अल्कोहोल दोघंही हायड्रॉक्सी कंपाऊंड आहेत, दोघांमध्ये पण OH ॲज अ फंक्शनल ग्रुप आहे, पण अल्कोहोलमध्ये तो ॲलिफॅटिक चेनला अटॅच असतो OH ग्रुप, वेअरॅज इन फेनॉल तो फेनिल रिंगला अटॅच असतो, हेन्स इट इज कॉल्ड ॲज फेनॉल, फेनिल रिंगला हायड्रॉक्सिल ग्रुप. सो याच्यामध्ये सुद्धा आपण त्याच प्रकारे पाहू. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया इंट्रोडक्शन. सो फेनॉल जो आहे त्याला आणखीन एक नाव आहे, विच इज कॉल्ड ॲज कार्बोलिक ॲसिड. इट इज अ टॉक्सिक व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड. Its chemical formula is C6H5OH and its structure is that of a hydroxyl group bonded to a phenyl ring, making it an aromatic compound. फेनॉलला बरीचशी नावं आहेत, त्यापैकी एक म्हणजे फेनॉल आहे, दुसरा हायड्रॉक्सी बेन्झिन पण म्हणतात, कारण OH ग्रुप जो आहे तो बेन्झिनला अटॅच आहे, जो हायड्रॉक्सी बेन्झिन पण म्हणतात. आणखीन एक नाव आहे ते म्हणजे कार्बोलिक ॲसिड. ॲसिड म्हणजेच काय, तो प्रोटॉन डोनेट करू शकतो वॉटरमध्ये ज्यावेळी आपण डिझॉल्व करतो त्याला, आणि त्यामुळे त्याला कार्बोलिक ॲसिड असं सुद्धा नाव दिलेलं आहे. त्याचबरोबर त्याचा फॉर्म्युला जो आहे, केमिकल फॉर्म्युला, आणि सॉलिड व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड स्टेटमध्ये फेनॉल प्रेझेंट असतो, टॉक्सिक कंपाऊंड आहे. केमिकल फॉर्म्युला आहे त्याचा C6H5OH, आणि त्याचबरोबर फेनिल रिंगला OH ग्रुप अटॅच असतो, आणि म्हणून त्याला आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड असं म्हणतो. नेक्स्ट पॉईंट पाहूया आपण, क्लासिफिकेशन ऑफ फेनॉल्स. जसं अल्कोहोलमध्ये आपण क्लासिफिकेशन पाहिलं होतं, मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक किंवा पॉलिहायड्रिक अल्कोहोल, सेम त्याचप्रमाणे फेनॉलमध्ये सुद्धा क्लासिफिकेशन केलं आहे. फेनॉल्स मे बी मोनोहायड्रिक और डायहायड्रिक और ट्रायहायड्रिक अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट इन द बेन्झिन रिंग. त्याच्यामध्ये 3 टाईप आहेत, एक हायड्रॉक्सिल ग्रुप असेल किंवा 2 असेल किंवा 3 असतील तर त्याप्रमाणे. जसं इथे 2 एक्झाम्पलमध्ये पहा, बेन्झिन 1,3 डायोल, पोझिशन जर आपण कन्सिडर केली ही 1 आणि ही 3, सो डायहायड्रिक अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे. किंवा बेन्झिन 1,4 डायल, 1 आणि 4th पोझिशनला OH ग्रुप प्रेझेंट आहे आणि 2 वेळा आहे म्हणून डायोल असं त्याला आलेलं आहे. तर इथे पहा सलग 1, 2, 3 या पोझिशनला OH ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे याचं नाव आहे बेन्झिन 1, 2, 3 ट्रायोल. सो इथे जो ॲलिफॅटिक कंपाऊंडमध्ये जसं आपण नाव घेतलं होतं आधी, की समजा इथेनला 2 OH ग्रुप प्रेझेंट असेल तर इथेन 1, 2 डायोल, तसंच इथे ॲरोमॅटिक रिंग जी आहे बेन्झिनची तिचं नाव आधी येईल आणि त्याला मग आपण पुढे पोझिशन नंबर्स येतील हायड्रॉक्सिल ग्रुपचे, आणि त्यानंतर कितीदा रिपीट होते त्यानुसार डायोल किंवा ट्रायोल हे नावे. सो क्लासिफिकेशननुसार फेनॉल्स पण आयदर मोनोहायड्रिक असतात किंवा डायहायड्रिक असतात, किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर ट्रायहायड्रिकसुद्धा असतात. पुढचा पॉईंट पाहूया आपण, तो म्हणजे कॉमन नेम आणि IUPAC नेम्स ऑफ फेनॉल्स. सो जनरली फेनॉलची कॉमन नेम जी आहेत ती आपल्या रेग्युलर नेमिंगसारखी नाही आहे, इथे वेगवेगळी नावं दिलेली आहेत. आणि जर आपण कन्सिडर केलं की IUPAC नॉमेनक्लेचर काय आहे, तर त्यामध्ये लक्षात घ्या की IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये आयदर त्याला फेनॉल डेरिव्हेटिव्ह कन्सिडर केलेलं आहे किंवा बेन्झिनचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर केलेला आहे. जसं पहिलं स्ट्रक्चर दिसते पहा इथे आपल्याला, फेनिल रिंग आहे आणि त्याला OH ग्रुप अटॅच आहे, सो कॉमन नेम आहे याचं फेनॉल. आता याचा IUPAC नेम बेन्झिनमधला ई काढून, शेवटचा ई काढून OL सफिक्स लावलं तरी चालणार आहे, किंवा फेनॉल
हे ॲज इट सेल्फ IUPAC नेम म्हणून सुद्धा कन्सिडर करता येऊ शकतं. म्हणजे फेनॉल हे त्याचं कॉमन नेम पण आहे आणि IUPAC नेमसुद्धा आहे. दुसरं पहा, बेन्झिनची रिंग आहे म्हणजे फेनिल रिंग आहे, त्याला OH पण प्रेझेंट आहे आणि सेम टाईम CH3 सुद्धा प्रेझेंट आहे. सो ही जी पोझिशन आहे 1 2 कंटिन्यू 2 ग्रुप अटॅच असेल तर त्याला ऑर्थो पोझिशन म्हणतात कॉमन नेममध्ये, आणि याला नाव दिलेलं आहे क्रेसॉल. सो ऑर्थो क्रेसॉल किंवा त्याचा IUPAC नेम जर कन्सिडर केलं तर जिथे OH ग्रुप प्रेझेंट आहे तो कार्बन नंबर 1, त्यामुळे CH3 अटॅच असणारा जो असेल तो कार्बन नंबर 2. तो दुसऱ्या पोझिशनला आहे मिथिल आणि फेनॉल, म्हणून याचं नाव येईल मिथिल फेनॉल ॲज अ IUPAC नेम. सो मिथिल फेनॉल किंवा कॉमन नेम जर कन्सिडर केलं तर ऑर्थोक्रेसॉल हे त्याचं नाव येईल. नेक्स्ट पाहूया आपण. परत इथे फेनिल रिंग आहे. फेनिल रिंगला पोझिशन जी ती वेगळी आहे. इथे OH आणि NO2 दोघी ग्रुप प्रेझेंट आहेत. OH आणि NO2 यांच्यामध्ये तुम्ही ह्या साईडने कन्सिडर करा किंवा या साईडने कन्सिडर करा, 2चा फरक आहे. म्हणजे पोझिशनमध्ये 2 गॅप आहेत. म्हणजे याला जर आपण 1 नंबर टाकला तर तुम्ही इथून जरी काउंट केलं तर ही सेकंड, थर्ड आणि फोर्थ पोझिशन येते. तर या पोझिशनला आपण म्हणतो पॅरा पोझिशन. सो पॅरा पोझिशनला आहे नायट्रो ग्रुप, हेन्स इट इज कॉल्ड ॲज पॅरा नायट्रोफेनॉल. आणि त्याचंच IUPAC नेम पण सेम येईल नायट्रोफेनॉलच, फक्त पॅराच्या जागी तिथे काय कन्सिडर केलेलं आहे, नंबर कन्सिडर केलेला आहे, कितव्या पोझिशनला नायट्रो ग्रुप प्रेझेंट आहे याप्रमाणे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. फेनिलची रिंग आहे आणि 2 OH ग्रुप प्रेझेंट आहे, म्हणजे IUPAC नेममध्ये येणार हा डायोल. सो बेन्झिन 1,2 डायोल हे त्याचं IUPAC नेम येईल आणि कॅटेकॉल हे त्याचं कॉमन नेम आहे. अगेन 2 ग्रुप आहेत OH ग्रुप, पण पोझिशनमध्ये फरक आहे आणि याचं कॉमन नेम आहे रिसॉर्सिनॉल. IUPAC नेम जर कन्सिडर केलं आपण तर बेन्झिन 1,3 एकचा गॅप पडलेला आहे, 1,3 डायोल असं त्याचं नाव येईल. अगेन बेन्झिन 1,4 डायल म्हणजे 2चा गॅप याप्रमाणे. तर याला नाव दिलेलं आहे हायड्रोक्युनोन किंवा क्युनॉल असं पण म्हणतात याला. हायड्रोक्युनोन किंवा क्युनॉल हे त्याचं कॉमन नेम येईल. लास्ट एक्झाम्पल पाहूया आपण. लास्ट 2 एक्झाम्पलमध्ये पहिलं एक्झाम्पल आहे बेन्झिनची रिंग आहे किंवा फेनिल रिंग आहे आणि त्याला 3 OH ग्रुप प्रेझेंट आहे वेगवेगळ्या पोझिशनला. याचं नाव आहे फ्लोरोग्लिवसिनॉल. आणि नंबर जर आपण टाकले, कुठूनही सुरुवात केली नंबरिंगला 1 to 6 पर्यंत, तर बेन्झिन 1 3 5 एक एकचा गॅप आहे. ट्रायोल 3दा OH ग्रुप आहे म्हणून ट्राय, आणि OL हे त्याचं सफिक्स आहे, ग्रुप सफिक्स. सेम इथे पण त्याचप्रमाणे एक्झाम्पल आहे, पण कंटिन्युएशनमध्ये 3 OH ग्रुप प्रेझेंट आहे. या कंपाऊंडचं नाव आहे पायरोगॅलॉल. आणि IUPAC नेम जर कन्सिडर केलं आपण त्याचं तर IUPAC नेम येणार आहे त्याचं बेन्झिन 1 2 3 ट्रायोल याप्रमाणे. सो हे झाले कॉमन आणि IUPAC नेम ऑफ सम फेनॉल्स. काही एक्झाम्पल्स आपण इथे पाहिले की त्यांची कॉमन नेम काय आहेत आणि IUPAC नेम काय आहेत याप्रमाणे. नेक्स्ट पॉईंट पाहूया आपण, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फेनॉल. आता इथून पुढचं पॉईंट अतिशय महत्त्वाचं आहे, कारण केमिकल रिॲक्शन ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात विचारल्या जातात फेनॉलशी संबंधित. पहिली मेथड जी आहे, या मेथडला नाव दिलेलं आहे आपण फ्रॉम क्लोरोबेन्झिन, आणि याला दुसरं नाव आहे डाउस प्रोसेस. डाउस प्रोसेस किंवा क्लोरोबेन्झिन, क्लोरोबेन्झिनपासून स्टार्टिंग आहे आणि त्याच्यापासून आपण फेनॉल तयार करणार आहे. तर ही 2 स्टेपमध्ये रिॲक्शन कंप्लीट होते. कशा प्रकारे ते पाहूया आपण आता इथे. सो पहिल्यांदा क्लोरोबेन्झिन when fused with NaOH at high temperature gives sodium phenoxide, which on reaction with HCl gives phenol. सो 2 स्टेप आहे. पहिल्या स्टेपमध्ये इथपर्यंत सोडियम फिनॉक्साईड फॉर्म होतोय, म्हणजेच काय तर क्लोरोबेन्झिन जो आहे हा बेन्झिनच्या रिंगला क्लोरीन, याची रिॲक्शन फ्यूज करायचं आहे म्हणजे त्याला हाय टेम्परेचरला हीट करायचं आहे सॉलिड स्टेटमध्ये. NaOHची रिॲक्शन ॲट 623 केल्विन आणि 300 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला, तर सोडियम फिनॉक्साईड तयार होतं. म्हणजे काय होतं इथे ONA हा ग्रुप रिप्लेस होईल क्लोरीनच्या ऐवजी, आणि क्लोरीन आणि HCl ॲज अ बाय प्रोडक्ट म्हणून बाहेर टाकले जातील. सो ONA सोडियम आणि हा फिनॉक्साईड हा इथे मिळेल आपल्याला इंटरमिजिएट, म्हणजे बिफोर द फायनल प्रोडक्ट.
आणि याची रिॲक्शन जर आपण HCl सोबत केली तर इथे आपल्याला काय मिळणार आहे, OH ग्रुप मिळेल आणि फेनॉल तयार होईल. म्हणजेच काय, Na इथला Na आणि हा Cl हे एकत्र सेपरेट होतील आणि O आणि H एकत्र कंबाईन होतील टू फॉर्म OH ग्रुप, दॅट इज फेनॉल. सो परत लक्षात घ्या, डाउस प्रोसेसमध्ये क्लोरोबेन्झिन पासून फेनॉल तयार करतात इन 2 स्टेप. पहिल्या स्टेपमध्ये सोडियम फिनॉक्साईड तयार होतो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये फेनॉल तयार होतो. सोडियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन क्लोरोबेन्झिन सोबत जर केली आपण ॲट हाय टेम्परेचर लाईक 623 केल्विन and 300 atmospheric pressure, it will form sodium phenoxide, and this sodium phenoxide on reaction with HCl gives phenol. So this is the first method of preparation of phenol, that is from chlorobenzene Dawes process. Now we will see the next process from cumene. Cumene याला आणखीन एक नाव आहे आयसोप्रोपिल बेन्झीन. बेन्झीनच्या रिंगला आयसोप्रोपिल ग्रुप इथे अटॅच आहे. दॅट इज बेन्झीनच्या रिंगला हा CH3. So to prepare phenol, cumene is first oxidized in presence of air or to form cumene hydroperoxide. एअर सोबत रिॲक्शन होऊन क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड तयार होतो. कशा प्रकारे तयार होतो ते नीट लक्षात घ्या. पहा इथे हा जो CH आहे याच्यामध्ये ऑक्सिडाइज होतं आहे, याचाच अर्थ ऑक्सिजन ॲड करायचा आहे ॲट टेम्परेचर 368 टू 408 केल्विन. म्हणजे हा फॉर्म्युला सेम जसाच्या तसा राहील, CH3 आणि हा C आणि H मध्ये आपण 2 ऑक्सिजन ॲड केलेले आहेत. सो दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड. देन ही पहिली स्टेप झाली. क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड इज ट्रीटेड विथ डायल्यूट ॲसिड टू प्रिपेअर फेनॉल अँड ॲसिटोन ॲज बाय प्रोडक्ट. परत क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड जो आहे त्याची रिॲक्शन कशासोबत करायची आपल्याला, इट इज ट्रीटेड विथ डायल्यूट ॲसिड H+ मिनरल ॲसिड घ्यायचं आहे इथे टू प्रिपेअर फेनॉल अँड ॲसिटोन ॲज अ बाय प्रोडक्ट. म्हणजे पाहता इथे जर आपण कन्सिडर केलं तर हा जो OH ग्रुप आहे हा रिंगला अटॅच होईल आणि राहिलेला जो प्रोडक्ट आहे ॲसिटोन म्हणून सेपरेट होतोय. फक्त इथे डबल बॉन्ड फॉर्म होईल. डबल बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर इथे हा मिळेल आपल्याला ॲसिटोन आणि फिनोल. तर फिनॉल जो आहे तो मेन प्रोडक्ट आहे, ॲसिटोन जो आहे तो ॲज अ बाय प्रोडक्ट तयार होतो इथे, हे लक्षात घ्यायचं आहे. सो अगेन ही पण रिॲक्शन जी ती 2 स्टेपमध्ये क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड किंवा आयसोप्रोपिल बेन्झीन याच्यापासून कशा प्रकारे फिनॉल तयार करतात हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. सो सगळ्यात महत्त्वाचा क्युमिन त्याचा फॉर्म्युला, बेन्झीनची रिंग त्याला अटॅच असणारा CH3 ग्रुप, त्याच्यामध्ये आपल्याला 2 ऑक्सिजन ॲड करायचे. आफ्टर ॲडिंग द ऑक्सिजन इट विल फॉर्म क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड विच ऑन ट्रीटमेंट विथ मिनरल ॲसिड, डायल्यूट मिनरल ॲसिड गिव्स फेनॉल अँड ॲसिटोन ॲज अ बाय प्रोडक्ट. So this is the second method of preparation, that is from cumene. Next we will see from benzene sulfonic acid. Benzene sulfonic acid is used to prepare phenol from benzene sulfonic acid. Here first benzene sulfonic acid is neutralized by NaOH. ॲसिड आहे हा, तर सगळ्यात आधी आपल्याला याला न्यूट्रलाइज करावं लागेल. सो न्यूट्रलाइज केलं म्हणजे सॉल्ट अँड वॉटर तयार होईल. तर त्यासाठी याची रिएक्शन आपल्याला करायची ती NaOH बरोबर. NaOH बरोबर जर रिएक्शन केली तर आफ्टर न्यूट्रलायझेशन इट विल फॉर्म सोडियम बेन्झीन सल्फोनेट विच इज अ सॉल्ट विच ऑन फ्युजन विथ सॉलिड NaOH at 573 Kelvin gives sodium phenoxide. Second step followed by the reaction with डायल्यूट ॲसिड गिव्स फेनॉल. ॲक्च्युली इथे 3 स्टेपमध्ये रिॲक्शन कंप्लीट होते, हे लक्षात घ्या. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला करायचं आहे न्यूट्रलायझेशन ऑफ बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. न्यूट्रलाइज करायचं आहे ॲसिडला तर बेस वापरावा लागेल आणि तो बेस आपण वापरणार आहे इथे NaOH. NaOH बरोबर रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला पहिला प्रोडक्ट इंटरमिजिएट जो मिळतोय तो आहे सोडियम बेन्झीन सल्फोनेट. याला जर आपण सेकंड स्टेपमध्ये परत सॉलिड NaOH बरोबर जर फ्यूज केलं म्हणजे हीट केलं ॲट 573 केल्विन, सो इट विल गिव्ह सोडियम फिनॉक्साईड. आणि सोडियम फिनॉक्साईड एकदा जर तयार झाला तर त्याला कन्वर्ट कसं करायचं फेनॉलमध्ये, हे आपण ऑलरेडी डाउस प्रोसेसमध्ये पाहिलं आहे की आयदर मग तुम्ही त्याला डायल्यूट HCl सोबत रिॲक्ट करा, सो इट विल फॉर्म फेनॉल. सो बेन्झीन सल्फोनिक ॲसिड
ऑन रिॲक्शन विथ NaOH गेट न्यूट्रलाइज टू फॉर्म सोडियम बेन्झीन सल्फोनेट दॅट इज SO3Na. हा जो H आहे हा काढून टाकला आपण आणि NaOH मधला Na रिप्लेस केला आहे, OH बाहेर काढला, म्हणजे H2O ॲज अ बाय प्रोडक्ट इथे फॉर्म होईल. सेकंड स्टेपमध्ये आपण काय केलेलं आहे, परत याची रिॲक्शन NaOH बरोबर केली आहे ॲट 523 केल्विन टू फॉर्म सोडियम फिनॉक्साईड. आणि सोडियम फिनॉक्साईड जर इंटरमिजिएट असेल तर त्याची रिॲक्शन डायल्यूट HCl सोबत जर केली तर आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळणार आहे इथे फेनॉल. सो 3 स्टेपमध्ये रिॲक्शन कंप्लीट होते. याचाच अर्थ हा प्रश्न जर विचारला गेला तर 3 मार्कांसाठी विचारला जाईल, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक स्टेपला 1 मार्क्स याप्रमाणे जर आपण कन्सिडर केलं तर बेन्झीन सल्फोनिक ॲसिड पासून फेनॉल 3 स्टेपमध्ये रिॲक्ट होईल. पहिल्यांदा न्यूट्रलायझेशन दॅट इज रिॲक्शन विथ NaOH, त्याच्यामध्ये तयार होईल सॉल्ट, सोडियम सॉल्ट. दुसऱ्या स्टेपमध्ये परत NaOH बरोबर फ्यूज करायचं आहे हाय टेम्परेचर टू फॉर्म सोडियम फिनॉक्साईड आणि फायनली विथ डायल्यूट HCl टू फॉर्म फेनॉल. सो इन दिस वे वी कॅन प्रिपेअर फेनॉल फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. नाउ वी विल सी अनदर मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन दॅट इज फ्रॉम ॲनिलीन. ही पण खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे. आपल्या अमाइन्स नावाचं जे चॅप्टर आहे त्यामध्ये ही रिॲक्शन रिपीट होणार आहे, त्यामुळे महत्त्वाची आहे ही रिॲक्शन, हे लक्षात ठेवायचं. सो ॲनिलीन म्हणजेच काय, हा फेनिलमाइन असं पण याला म्हणतात. म्हणजे बेन्झीनच्या रिंगला NH2 प्रायमरी अमाइनचाच प्रकार आहे, पण ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन. सो ॲनिलीन जो आहे त्याला आपण सगळ्यात आधी ट्रीट करायचं विथ नायट्रस ॲसिड. आता ॲक्च्युली नायट्रस ॲसिडचा फॉर्म्युला रिॲक्शनमध्ये दाखवलेला आहे तो म्हणजे HNO2, पण हा HNO2 डायरेक्टली तयार होत नाही, हा तयार होतो NaNO2 प्लस HCl यांच्या रिॲक्शनमधून. सो HNO2 जर तयार झाला तर Na आणि Cl हे बाय प्रोडक्ट फॉर्म करतील आणि HNO2 तिथे तयार होईल. तर हा नायट्रस ॲसिड, HNO2 म्हणजेच नायट्रस ॲसिड. अतिशय लो टेम्परेचरला हा रिॲक्ट होईल नायट्रस ॲसिड विथ ॲनिलीन टू फॉर्म बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. सो NaNO2 आणि HCl यांच्यामधून तयार झाला हा HNO2 दॅट इज नायट्रस ॲसिड ऑन रिॲक्शन विथ ॲनिलीन ॲट लो टेम्परेचर दॅट इज 273 म्हणजे जवळपास 0 डिग्री सेल्सिअसला टू फॉर्म बेन्झीन म्हणजे ही बेन्झीनची रिंग, डाय म्हणजे 2, ॲझो म्हणजे नायट्रोजन ग्रुप आणि क्लोराईड. सो बेन्झीन डायझोनियम क्लोराईड हा इथे इंटरमिजिएट मिळेल आपल्याला. त्याला परत आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोलिसिस करायचं आहे. विच ऑन फर्दर हायड्रोलिसिस गिव्स फेनॉल अँड नायट्रोजन एस्केप होतो रिॲक्शनमधून. लक्षात. अशा प्रकारे आपण ॲनिलीनपासून सुद्धा फेनॉल तयार करू शकतो. सो इथे नायट्रोजन सेपरेट झाल्यानंतर हा H2O मधला HCl ला घेऊन बाहेर निघेल आणि H प्लस ऑक्सिजन इथे OH, H2O मधला H आणि OH असं जर आपण सेपरेशन केलं तो OH रिंगला अटॅच होईल आणि हा क्लोरीन आणि हा H हे रिॲक्शनमधून बाहेर टाकले जातील. त्याचबरोबर नायट्रोजन सुद्धा एस्केप होईल रिॲक्शनमधून. सो ॲनिलीनपासून सुद्धा आपण फेनॉल तयार करू शकतो. अगेन हा प्रश्नही 3 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. सो इथे आपल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन संपलेले आहेत. आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशनमध्ये कोणते कोणते पॉईंट्स पहिले ते एक वेळ परत पाहूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा पहिलं आपण ते म्हणजे क्लोरोबेन्झीन किंवा डाऊज प्रोसेसपासून कशा प्रकारे तयार करायचं. सो डाऊज प्रोसेसमध्ये क्लोरोबेन्झीन NaOH यांची रिॲक्शन करून सोडियम फिनॉक्साईड तयार होईल. तो HCl बरोबर रिॲक्ट करेल आणि फेनॉल्स तयार होईल. दुसरी मेथड होती आपली दॅट इज फ्रॉम क्युमिन. क्युमिन इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयसोप्रोपिल बेन्झीन आणि याला तयार करण्यासाठी क्युमिनची रिॲक्शन ऑक्सिजनसोबत आपल्याला करायची आहे. ऑक्सिजन किंवा एअरच्या प्रेझेन्समध्ये आल्यानंतर क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड तयार होईल. हायड्रोपेरॉक्साईडला परत जर आपण डायल्यूट मिनरल ॲसिड बरोबर रिॲक्ट केलं तर OH ग्रुप बेन्झीनला अटॅच होईल आणि ॲसिटोन हा ॲज अ बाय प्रोडक्ट मिळेल इथे आपल्याला. तिसरी मेथड पाहिली आपण दॅट इज फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. 3 स्टेपमध्ये रिॲक्शन कंप्लीट होते. पहिल्या स्टेपमध्ये इथे आपल्याला करायचं आहे ते म्हणजे न्यूट्रलायझेशन. जो ॲसिड आपण घेतलेला त्याला न्यूट्रलाइज करायचं बाय युझिंग NaOH. त्यामुळे आपल्याला मिळेल इथे सोडियम बेन्झीन सल्फोनेट दॅट इज अ सॉल्ट. याला परत फ्यूज करायचं विथ सॉलिड NaOH टू फॉर्म 573 केल्विन टू फॉर्म सोडियम फिनॉक्साईड आणि सोडियम फिनॉक्साईडला परत आपल्याला डायल्यूट ॲसिड बरोबर रिॲक्ट करायचं आहे टू गिव्ह फेनॉल. अँड लास्ट रिॲक्शन, फोर्थ रिॲक्शन जी आपण पाहिली दॅट इज फ्रॉम ॲनिलीन. सो ॲनिलीनमध्ये पण प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन दॅट इज ॲनिलीन किंवा फेनिलमाइन ऑन रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड जो तयार होतोय NaNO2 आणि HCl मधून
आणि ॲट व्हेरी लो टेम्परेचर दॅट इज 273 केल्विन ऑर विच इज इक्वल टू ऑलमोस्ट 0 डिग्री सेल्सिअस इट विल फर्स्ट फॉर्म अन इंटरमिजिएट कॉल्ड बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. आणि बेन्झिन डायझोनियम क्लोराईडला जर आपण हायड्रोलाइज केलं विथ डायल्यूट मिनरल ॲसिड देन इट विल फॉर्म फेनॉल अँड नायट्रोजन एस्केप होईल रिॲक्शनमधून. तर या झाल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फेनॉल. पुढचा पॉईंट पाहूया आपण, दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फेनॉल. सो फेनॉलच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्यामध्ये पहिल्यांदा आपण लक्षात घ्या की जेवढेही सगळे फेनॉल्स आहेत दे आर ऑल व्हाईट सॉलिड्स, सॉलिड स्टेटमध्ये प्रेझेंट असतात आणि व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत. दे आर हॅव्हिंग मॉडरेटली हाय मेल्टिंग पॉईंट्स. आणि सॉलिड स्टेटमध्ये आणि क्रिस्टलाइन आहे याचाच अर्थ ते पाण्यामध्ये सोल्युबल आहेत. सो फेनॉल जरी ऑर्गॅनिक कंपाऊंड असला तरी तो पाण्यामध्ये सोल्युबल आहे असा प्रश्न जर विचारला गेला तर त्यामागचं मेन रिझन आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारी हायड्रोजन बॉन्डिंग. बिकॉज ऑफ द हायड्रोजन बॉन्डिंग किंवा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फेनॉल इज मिसिबल विथ वॉटर ऑर सोल्युबल इन वॉटर. It has relatively higher acidities due to the aromatic ring tightly coupling with the oxygen and a relatively loose bond between the oxygen and hydrogen. स्लाइटली किंवा वीकली ॲसिडिक आहे फेनॉल. फेनॉलचं नेचर जे आहे आता इथेच आपण कम्पेअर जर केलं तर अल्कोहोल जो आहे तो OH ग्रुप असून सुद्धा न्यूट्रल आहे, पण फेनॉल जो आहे तो माइल्ड किंवा वीक ॲसिड हे लक्षात घ्यायचं, कारण OH ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये जो OH बॉन्ड आहे तो ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॉन्ड जो आहे तो लूज आहे रिलेटिव्हली जर आपण कम्पेअर केलं त्यांच्यामध्ये. तर त्याप्रमाणे द ॲसिडिटी ऑफ द हायड्रॉक्सिल ग्रुप इन फेनॉल इज कॉमनली इंटरमिजिएट बिटवीन दॅट ऑफ ॲलिफॅटिक अल्कोहोल्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजे जर आपण कम्पेअर करण्याचा समजा इथे आपण कंपॅरिझन जर केलं तर फेनॉलची ॲसिडिटी हायड्रॉक्सिल ग्रुपची ॲसिडिटी जर आपण कन्सिडर केली इथे तर ती या दोन व्हॅल्यूंच्या मध्ये एक म्हणजे बिटवीन द ॲलिफॅटिक अल्कोहोल जे आहेत ROH यांच्यापेक्षा थोडं जास्त, मात्र जे कार्बोक्सिलिक ॲसिड आहेत त्यांच्यापेक्षा कमी, हे लक्षात घ्यायचं आहे. सो ॲलिफॅटिक अल्कोहोल ऑलरेडी न्यूट्रल आहेत याचा अर्थ फेनॉलची ॲसिडिटी त्यांच्यापेक्षा थोडी जास्त आहे, पण जे कार्बोक्सिलिक ॲसिड आहेत ऑर्गॅनिक कार्बोक्सिलिक ॲसिड त्यांच्यापेक्षा मात्र फेनॉलची ॲसिडिटी ही कमी आहे. सो इन बिटवीन द रेंज यांच्यामध्ये फेनॉलची ॲसिडिटी ही असते. दुसरा पॉईंट पाहिजे की ही जी इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे त्यांच्यामध्ये ती कशा प्रकारे दाखवलेली आहे. सो हा फेनॉलमध्ये OH तर ऑक्सिजन हा परत पुढच्या हायड्रोजनला अटॅच असेल, याप्रमाणे फेनॉलचे जे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांना कंबाईन असतील. याप्रमाणे ही जी बॉन्डिंग आहे दिस बॉन्डिंग इज कॉल्ड ॲज हायड्रोजन बॉन्डिंग. So this is the structure of intermolecular hydrogen bonding in phenols and that is the reason why phenols are soluble in water. So these are the physical properties of phenols. 2 मार्कांसाठी जर प्रश्न विचारला गेला तर सहज 4 पॉईंट्स तुम्हाला मिळतील किंवा त्याच्यावर आधारित जर प्रश्न विचारले गेले तरी सुद्धा तुम्हाला हे सहज लिहिता येईल. सो फिजिकल प्रॉपर्टीज नंतर नेक्स्ट पॉईंट पाहूया आपण, दॅट इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फेनॉल्स. आता केमिकल प्रॉपर्टीज म्हणजेच रिॲक्शन्स पाहिजे आहेत आपल्याला फेनॉलच्या. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये जास्त काही महत्त्वाचा पॉईंट नाही आहे, फक्त त्याच्या ज्या बेसिक पॉईंट आहेत की फेनॉल हा मिसिबल आहे पाण्यामध्ये सोल्युबल आहे आणि हायड्रोजन इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड आहे त्यामुळे ॲसिडिटी त्याची जी ती महत्त्वाची इथे. सो नेक्स्ट पॉईंट पाहूया आपण, तो म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फेनॉल्स. याच्यामध्ये पहिलं आहे की लॅब टेस्ट कशा प्रकारे आपण करणार. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की पुस्तकामध्ये अल्कोहोल आणि फेनॉल हे सायमल्टेनियस याच्यामध्ये दिलेलं आहे, एक रिॲक्शन अल्कोहोलची एक फेनॉलची, पण आपण हे पूर्ण सेपरेट केल्यामुळे परत इथे हा पॉईंट आलेला आहे की लॅब टेस्ट कशी करणार फेनॉलची. सो आपण पाहिलं की फेनॉल हा स्लाइटली किंवा वीकली ॲसिडिक आहे, त्यामुळे पहिल्यांदा जी आपण टेस्ट करणार आहे लॅबमध्ये त्यामध्ये आपण करणार ती म्हणजे लिटमस टेस्ट. लिटमस पेपर 2 प्रकारचे असतात, एक निळा असतो आणि एक रेड असतो. सो जर तुम्हाला ॲसिडिटी कन्सिडर करायची असेल तर तुम्ही चेंज पेपरवर तो याप्रमाणे पाहू शकता. जसं इथे आपण फेनॉल जो आहे हा याचं ॲक्वियस सोल्युशन जर समजा आपण फेनॉलचं तयार केलं म्हणजे पाण्यामध्ये सोल्युशन तयार केलं तर जो ब्लू लिटमस पेपर असतो तो रेड टर्न होतो ॲसिडिक कंपाऊंड जर असेल तर, इंडिकेटिंग ॲसिडिक नेचर ऑफ फेनॉल. म्हणजे फेनॉलचं ॲसिडिक नेचर तपासण्यासाठी तुमच्याजवळ ब्लू लिटमस पेपर असणं गरजेचं आहे, जसं इथे आपण घेतलेला आहे आणि तो टर्न झालेला आहे रेड. सिमिलरली जर
बेसिक कंपाऊंड असेल तर रेड लिटमस पेपर घ्यायचा आणि तो जर ब्लू टर्न झाला तर याचा अर्थ की तो कंपाऊंड काय असणार आहे, बेसिक असणार आहे. सिंपल आहे. ॲसिडिक कंपाऊंड लिटमस पेपरला रेड टर्न करेल तर बेसिक कंपाऊंड ब्लू टर्न करेल. सो लिटमस टेस्ट करण्यासाठी ॲक्वियस सोल्युशन फेनॉलचं जे आहे त्याच्यामध्ये जर आपण निळा लिटमस पेपर डीप केला तर तो रेड टर्न होतो, विच इंडिकेट्स दॅट द नेचर ऑफ फेनॉल इज ॲसिडिक. नाउ अनदर रिॲक्शन टू चेक इट इज रिॲक्शन विथ बेस. कारण एखादा ॲसिड ज्यावेळी एखाद्या बेस बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा तो सॉल्ट अँड वॉटर फॉर्म करतो आणि या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, न्यूट्रलायझेशन. सो ॲसिड आणि बेस यांचे कॅरेक्टरिस्टिक रिॲक्शनमध्ये ते न्यूट्रलाइज होतात की नाही, एकमेकांना न्यूट्रलाइज करतात की नाही, हा पॉईंट पण महत्त्वाचा आहे. सो ॲसिड स्ट्रेंथ ऑफ फेनॉल जी आहे इज बीइंग व्हेरी लो, खूप कमी आहे, वीकली ॲसिडिक आहे. सो फेनॉल कॅनॉट रिॲक्ट विथ NaCO3 बट रिॲक्ट विथ NaOH. सोडियम बायकार्बोनेट सोबत फेनॉल रिॲक्ट होत नाही, पण तो NaOH बरोबर मात्र रिॲक्ट होतो. सो AR म्हणजे ॲरोमॅटिक बेन्झिन रिंग. सो फेनॉल प्लस NaCO3 देर विल बी नो रिॲक्शन. सो फेनॉल डिझॉल्व इन ॲक्वियस NaOH, मात्र NaOH मध्ये तो डिझॉल्व होईल बाय फॉर्मिंग वॉटर सोल्युबल सोडियम फिनॉक्साइड अँड आर रिप्रेसिपिटेटेड ऑन ॲसिडिफिकेशन विथ HCl. सोडियम हायड्रॉक्साईड आणि फेनॉल यांची जर आपण रिॲक्शन केली तर वॉटर सोल्युबल सोडियम फिनॉक्साईड तयार होईल आणि परत जर आपण त्याच्यामध्ये ॲसिडिफिकेशन केलं म्हणजे काय, डायल्यूट HCl जर त्याच्यामध्ये ॲड केलं, सो इट विल फॉर्म सोडियम फिनॉक्साईडचा PPT तयार होईल त्याच्यामध्ये. सो अशा प्रकारे आपण केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत किंवा लॅब टेस्ट जी फेनॉलची ती करू शकतो आपण इथे. सो लक्षात ठेवायचं आहे, फेनॉल हा वीकली ॲसिडिक असतो, वेर ॲज जो अल्कोहोल आहे तो न्यूट्रल असतो. पुढची रिॲक्शन पाहूया आपण. फेनॉल जी आहे PK व्हॅल्यूज जर आपण कन्सिडर केल्या ॲसिडिटी काउंट करण्यासाठी, PK व्हॅल्यूज काउंट करतात तर इट इज ऑलमोस्ट इक्वल टू 10. फेनॉल्स आर मच मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल. अल्कोहोलची PK व्हॅल्यू 16 आहे आणि फेनॉलची जी ती 10 आहे. सो लेसर द PK व्हॅल्यू मोर विल बी द ॲसिडिक. अल्कोहोलची 16, फेनॉलची 10, त्यामुळे फेनॉल हा मच मोर ॲसिडिक आहे दॅन अल्कोहोल. बिकॉज ऑफ रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ द फिनॉक्साईड आयन. रेझोनन्स आणि त्याच्यामुळे मिळणारी स्टॅबिलिटी हे ऑलरेडी आपलं 11वी झालेलं आहे की बेन्झिनला बेन्झिन जे रेझोनन्स स्ट्रक्चर दाखवतो त्यामुळे त्याला विशिष्ट प्रकारचे स्टॅबिलिटी मिळालेली असते आणि त्यामुळे जो सोडियम फिनॉक्साईड तयार होतो तो सुद्धा स्टेबल असतो. सो फेनॉल रिॲक्ट विथ NaOH सोल्युशन बट अल्कोहोल्स डू नॉट. अल्कोहोल रिॲक्ट होत नाही NaOH बरोबर, फॉर्मिंग सॉल्ट्स दॅट आर सोल्युबल इन डायल्यूट ॲक्वियस सोल्युशन. फेनॉलची जर रिॲक्शन NaOH बरोबर केली तर जो काही सॉल्ट तयार होतो तो डायल्यूट HCl किंवा ॲक्वियस सोल्युशनमध्ये जो आहे तो सोल्युबल असतो. अ फेनॉलिक कंपोनंट कॅन बी सेपरेटेड फ्रॉम अन ऑर्गॅनिक सोल्युशन by extraction into basic aqueous solution and it is isolated after acid is added to the solution. फेनॉलिक कंपाऊंड जर आपल्याला सेपरेट करायचं असेल क्वालिटेटिव्ह अनालिसिसच्या बाबतीत असं प्रॅक्टिकली करू शकतो आपण की फेनॉलिक कंपाऊंड जर समजा आपल्याला एखाद्या ऑर्गॅनिक सोल्युशनमधून जर एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर पहिल्यांदा त्याची रिॲक्शन बेसिक ॲक्वियस सोल्युशन सोबत करा, त्याच्यानंतर जे काही आयसोलेटेड आपल्याला फॉर्म मिळालेला आहे त्याची रिॲक्शन ॲसिड बरोबर करा. ॲसिड जर त्याच्यात टाकलं तर PPTच्या फॉर्ममध्ये तुम्ही फेनॉल सेपरेट करू शकता. सो फेनॉल दॅट इज बेन्झिन रिंगला OH ऑन रिॲक्शन विथ NaOH विच इज अ बेस. सो दिस इज ॲसिड, दिस इज बेस, इट विल फॉर्म अ सॉल्ट विच इज कॉल्ड सोडियम फिनॉक्साइड अँड वॉटर. सो दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज न्यूट्रलायझेशन. दिस कंपाऊंड इज सोडियम फिनॉक्साइड किंवा सोडियम फिनोलेट असं पण याला म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट पाहूया आपण. थर्ड इज कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फेनॉल. समजा लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला सॅम्पल दिलेले असेल, एकामध्ये अल्कोहोल आहे दुसऱ्यामध्ये फेनॉल आहे आणि तुम्हाला सांगितलं की सांगा याच्यातला कुठला अल्कोहोल आहे कुठला फेनॉल आहे, तर त्यासाठी जी टेस्ट केली जाईल इट विल बी कॉल्ड ॲज कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फेनॉल. यामध्ये काय करायचं आहे, एक रिएजंट दिलेला आहे विच इज कॉल्ड ॲज न्यूट्रल FeCl3 किंवा न्यूट्रल फेरिक क्लोराईड. सो न्यूट्रल फेरिक क्लोराईडची रिॲक्शन जर आपण केली विथ फेनॉल
सो या सोल्युशनमध्ये जर फेनॉलचं सोल्युशन टाकलं तर इट विल गिव्ह डीप पर्पल किंवा व्हायलेट किंवा ग्रीन कलरेशन ऑफ द फेरिक फिनॉक्साईड हा कंपाऊंड तयार होतो, ज्याला डीप पर्पल कलर असतो. हा जो कलर दिसतो इथे इट इज अ डीप पर्पल कलर. असा रंग जर आला तर तो कंपाऊंड फेनॉल असेल. अल्कोहोल या प्रकारची टेस्ट देणार नाही. म्हणजे अल्कोहोल जर मिक्स केलं आपण FeCl3 मध्ये तर तो कलरलेस सोल्युशन राहील. तर आपल्याला लगेच लक्षात येईल की दिलेलं सॅम्पल अल्कोहोलचं आहे की फेनॉलचं आहे. सो हा आहे फेनॉल. याची रिॲक्शन केली आपण FeCl3 सोबत आणि हा जो काही आपल्याला कंपाऊंड मिळाला, दिस कंपाऊंड इज कॉल्ड फेरिक फिनॉक्साईड विच इज व्हायलेट इन कलर. तर जी PPT किंवा कलरेशन आपल्याला मिळेल ते कशाचं असणार आहे, फेरिक फिनॉक्साईडचं. हे लक्षात घ्यायचं आहे. तर दिस इज द कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फेनॉल, की लॅबॉरेटरीमध्ये जर तुम्हाला चेक करायचं असेल की दिलेलं सॅम्पल अल्कोहोलचं आहे की फेनॉलचं आहे, कारण दोघांचाही फंक्शनल ग्रुप सेम आहे, पण नेमका कोणता कंपाऊंड आहे तर ते ओळखण्यासाठी तुम्हाला ही रिॲक्शन करणं गरजेचं आहे. दॅट इज कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फेनॉल. हा प्रश्न परीक्षेमध्ये 1 किंवा 2 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये प्रश्न असा विचारला जातो, गिव्ह द डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर फेनॉल किंवा हाऊ विल यू डिफरन्शिएट फेनॉल फ्रॉम अल्कोहोल. तर त्यासाठी जी जी एक मात्र रिॲक्शन आहे ती म्हणजे फेरिक क्लोराईड. आता इथे तुम्ही लिटमसची रिॲक्शनसुद्धा घेऊ शकतात, लिटमस पेपरची. पण जर केमिकल रिॲक्शन विचारलेली असेल तर तिथे तुम्ही मात्र कॅरेक्टरिस्टिक टेस्ट जी आहे, कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फेनॉल, ती FeCl3 फेरिक क्लोराईड सोबतची दाखवायची आहे. व्हायलेट किंवा पर्पल कलर येतो रिॲक्शनला. ह्या झाल्या कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फेनॉल्स किंवा फेनॉलचे जे काही पहिली केमिकल प्रॉपर्टी ती आपण इथे पाहिलेली आहे. दुसरी केमिकल प्रॉपर्टी जी दॅट इज रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड, हे आपण आता नेक्स्ट पिरियडला पाहू की ॲसिडिक कॅरेक्टर कशा प्रकारे आपण फेनॉलचं डिस्क्राईब करू शकतो. ओके, सो आजचा आपला पार्ट इथे संपलेला आहे. फेनॉल हे चॅप्टर आपलं अल्कोहोल फेनॉल इथरमधला फेनॉल हा पार्ट आपला सुरू झालेला आहे आज. त्यात आपण आधी इंट्रोडक्शन पाहिलं, त्यानंतर क्लासिफिकेशन, नॉमॅनक्लेचर आणि मेथड्स ऑफ प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीजमधली पहिली प्रॉपर्टी आपण पाहिली आहे. रेस्ट विल बी टुमॉरो. थँक्यू.